बघा, अमरावती ग्रामीण पोलीस 2023 ला आलेला प्रश्न आहे दिशाज्ञान या प्रकरणावरचा। बघा, उदाहरण जे आहे, प्रकाश शाळेत जाण्यासाठी त्याच्या घरातून निघून 16 मीटर दक्षिणेकडे चालत गेला व नंतर 90 अंश कोनावर उजवीकडे वळून 12 मीटर चालत जाऊन शाळेत पोहोचला, तर त्याची शाळा घरापासून कोणत्या दिशेला व किती अंतरावर आहे? बघा, प्रकाश नावाचा कार्यकर्ता होता, घरातून शाळेत जाण्यासाठी निघाला। शाळेत जाताना बरोबर आहे, प्रथम तो दक्षिणेकडे चालला। कोणीकडे चालला? दक्षिणेकडे चालला। आणि किती चालला? तर 16 मीटर चालला। तिथून तो 16 मीटर चालून झाल्यावर परत 90 अंशाच्या कोनामध्ये उजवीकडे वळाला आणि 12 मीटर चालला। त्यावेळेस तो कुठे शाळेत जाऊन पोहोचला। तर आपल्याला विचारलंय की जी शाळा आहे ती त्याच्या घरापासून किती अंतरावर आणि कोणत्या दिशेला आहे? लक्ष द्या। बघा, असं समजा हे प्रकाशचं काय घर आहे, काय आहे? घर कोणाचं? प्रकाशचं, ठीक आहे। आणि घरच्यांना सांगितलं बाबू शाळेत जाय, बरोबर आहे, नीट काय कर, शाळेत जा। कार्यकर्ता डेंजर होता, तिथून निघाला, बरोबर आहे, नाही सरळ चालत गेला, खर्रा खाणारा होता। खर्रा खाण्यासाठी सरळ भाऊ गेले पानटपरीवर। किती? 16 मीटरवर पानटपरी होती, पण कोणत्या दिशेला? दक्षिणेकडे चालला, म्हणून लक्ष द्या, कुठं दक्षिण दिशा कुठे आहे? खाली आहे। 16 मीटर चालला दक्षिणेकडे, इथं पानटपरी होती, इथं खर्रा गिर्रा घेतला भाऊना, बोकणा भरला आणि तिथून निघाला शाळेच्या दिशेनं। आता शाळेच्या दिशेनं जाण्यासाठी त्याला कोणीकडे वळावं लागलं? 90 अंशाच्या कोनामध्ये त्याला उजवीकडे वळावं लागलं। 90 अंशाच्या कोनामध्ये ते उजवीकडे वळालं, ठीक आहे, आणि 12 मीटर चाललंय, ठीक आहे। 90 अंशाच्या कोनामध्ये वळून तो किती चालला? 12 मीटर चालला, ठीक आहे। इथं आल्यावर त्याची 12 मीटर चालल्यानंतर त्याची शाळा इथं होती भाऊ, या 12 मीटरवर काय होती? शाळा। लक्ष द्या, घरापासून निघालं, दक्षिणेकडे गेलं, ठीक आहे, किती? 16 मीटर, ठीक आहे। इथं पानटपरीवर खर्रा गिर्रा घेतला, तिथून काय 90 अंशाच्या कोनात उजवीकडे वळालं आणि 12 मीटर चाललं। 12 मीटर चालल्यावर त्याच्या शाळेमध्ये ते पोहोचलं। तर आपल्याला विचारलं काय, त्याच्या घरापासून शाळा कोणत्या दिशेला आणि किती अंतरावर आहे? बघा, त्याचं घर कुठे आहे? इथं आहे। घरापासून विचारलं म्हणून या घराच्या ठिकाणी काय करायचं? प्लसचं चिन्ह काढायचं। दिशा माहित पाहिजे, खालची दिशा दक्षिण, इकडं काय आहे? पूर्व, वरती काय आहे? उत्तर दिशा, इकडं कुठली आहे भाऊ? पश्चिम आहे। आता हे आपल्याला माहिती आहे, त्याचं घर इथं आहे, इथून याला काय करायचं? शाळेपर्यंत जोडून घेतलं आपण, ठीक आहे। आता इथं घर आहे, इथं शाळा आहे, तर आता काय आहे? लक्ष द्या, हे लागलं मध्ये, पश्चिम आणि दक्षिण मध्ये कोणती उपदिशा आहे? तर नैऋत्य दिशा आहे। कोणती आहे? नैऋत्य, ठीक आहे। या नैऋत्य दिशेला त्याची काय आली? शाळा आली, दिशा मिळाली। आपल्याला काय काढायचं आता? अंतर, ठीक आहे। अंतर काढण्यासाठी आपल्याकडे एक सूत्र आहे दादा, कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग, ठीक आहे। कर्ण वर्ग बरोबर बाजू वर्ग अधिक बाजू वर्ग, हे दिसतंय का? तो एक कर्ण, ठीक आहे। आता एक बाजू आपल्याकडे आहे 16, तिचा वर्ग घ्या, दुसरी बाजू आहे 12, तिचाही वर्ग घ्या। 16 चा वर्ग 256 आणि 12 चा वर्ग 144, या दोघांची बेरीज केली 256 आणि 144 झाले 400। आता आपल्याला पाहायचं हे 400 कशाचा वर्ग आहे? तर कशाचा वर्ग आहे? 20 चा, किंवा या 400 चं वर्गमूळ काढा, ते येतं 20, आणि म्हणजे काय आलं ते? तर ध्यानात ठेवा, तो घरापासून किती मीटर अंतरावर आहे? 20 मीटर अंतरावर आहे। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा।